षष्ठाध्यायः श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत, स्वामी समर्थ वदविती। मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद, स्वामी समर्थ पुरविती। ज्यांच्यावर प्रसादे करून मूढा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे। कृपाळू होऊन समर्था, वदवावे आपुल्या चरिता, श्रवणे श्रोत यांच्या चित्ता, ब्रह्मानंद प्राप्त होवो। सुरतरुची घेऊन सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती, चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती, बडोद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकोनी, समर्थ बोलती हासोनी, मल्हार रावाची यामनी, आम्हाविषयी भाव नसे। म्हणोनी तयाच्या नगरांत, आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरांत, आम्हा राहणे आवडे। ऐसी ऐकोनी यावाणी, चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येवोनी, तात्याप्रती सांगितले। ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी। परी पहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले। ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्यसिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्याचे। भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील। तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे, भक्तिवीण हटयोगे, स्वामी कृपान होय। मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, भावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यांत, कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना। मल्हार रावण रूपाने, पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते। आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे। ऐशा उपाये करून, न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून यतींची। स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, हे नेणे तो मंदमती, म्हणून योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धी ते न जाय। असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी, मेण्यात घालोनी स्वामींची, तात्या साहेब निघाले। कडप गावचा मार्ग धरिला, अर्थमार्गी मेणा आला, अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली। मेण्यांतुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यांत, जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत, टेकिले हात तात्यांनी। या प्रकारे यत्न केले, परिती तुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची। मग अपयशा ते घेवोनी, बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाये न होय। परी मल्हार राव नृपती, प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रांची विचारिती, कोण जातो स्वामींकडे। तेव्हा मराठा उमराव, यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुनी हाव, आपण पुढे जाहला।
स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने, आज्ञा दिधली जावया. तो येवोनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवितो. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका, अनादिसिद्धा जगन्नायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णुचिया मनीवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्यायः समाप्तः. शुभम भवतु. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनात जर सत्तेची गुर्मी, संपत्तीचा माज आणि मनात खोट्या प्रतिष्ठेचा अहंकार असेल तर तो दूर होईल. चला तर आपण आता या अध्यायाचे मराठी कथन ऐकूया. अध्याय 6. स्वामी न येती कवणा हाती. आपल्या हातून लिहिले जाणारे हे स्वामी चरित्र सारामृत म्हणजे जणू बालकाचा हात धरून जसे गुरु त्याचे हातून लिहवून घेतात तसाच हा प्रकार आहे, असे पोथी रचनाकार विष्णू कवी विनयाने म्हणतात. या अध्यायात ते असे निवेदन करतात की चोळप्पाच्या विनंतीला महाराजांनी नकार दिला, कारण त्यांना माहीत होते की मल्हारच्या मनात आपल्याबद्दल नेमकी श्रद्धा भक्ती नाही. तेव्हा अशा अभक्ताकडे बडोद्यास कशाला जायचे, त्यापेक्षा हेच स्थान उत्तम. इकडे तात्यारावांचेही सारे प्रयत्न निष्फळ होत होते. शेवटी काही करून महाराजांना बडोद्यास न्यायचेच म्हणून त्यांनी एक कपट खेळीही केली. तात्यारावांनी स्वामी हे समाधी ध्यानावस्थेत असताना त्यांना मेण्यात घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यातही त्यांना यश आले नाही. शेवटी रित्या हातांनी त्यांना अपयशी होऊनच परतावे लागले. एक डाव फसला म्हणून सहजासहजी माघार घेणारे मल्हारराव नव्हते. त्यांनी त्यानंतर यशवंतराव नावाच्या दुसऱ्या एका सरदारास याच कामगिरीवर पाठवले. त्याने अक्कलकोटास येताच स्वामींसमोर वस्त्रालंकार व द्रव्याची अनेक ताटे ठेवली. त्याने तर स्वामी अधिकच क्रोधित झाले. स्वामी यशवंतरावाकडे रागाने पाहत उद्गारले, अरे ह्याला बेड्या घाला. यशवंतरावास या कार्यात यश तर आलेच नाही, उलट स्वामींच्या वचनाप्रमाणे त्याच्याच पायी बेड्या पडल्या. श्री स्वामी समर्थ.